मॉर्निंग. पुन्हा एकदा इथूनच सुरुवात. गुड नाईट ब्लॉग एंड करताना आहेत कारण का मी पूर्ण फास्ट आता ब्लॉगिंग होणार आहे कारण का दिवस पण कमी आहेत आणि एन्जॉय करतो आम्ही. मोबाईल जास्त नाही घेत आता आज लास्ट डे म्हणजे आता चेकआउट होणार आमचा कुटाचा रामा बीच रिसॉर्ट हा लास्टचा. आत्ता लंच करू आणि आम्ही ब्रेकफास्ट करू आणि निघू इकडनं. पहिले आता ब्रेकफास्ट करायला चालू कारण का 10:30 लास्ट टाईम आहे ना तर भेटणार नाही. आज सोमवार आहे गाईच. इथूनच सुरुवात होते मॉर्निंगची आणि आजचा लास्टचा दिवस आहे. खूप छान रिसॉर्ट आहे, खूप छान. आणि ते सगळ्या हिंदू आहेत. आणखीन काय पाहिजे? हां, प्रत्येक एंट्रीला गणपतीची मूर्ती बघा. आणि आज 26 जानेवारी आहे. 26 जानेवारीला आज आपल्या भारताच्या बाहेर आहेत आम्ही दोघे. पण मी एक गोष्ट एवढीच बोलेल प्राऊडमध्ये की सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. खरंच आपला भारत देश एवढा भारी आहे ना, फिरण्यासारखा खूप आहे. पण माझा हा ड्रीम होता बालीला यायचा कधीपासूनच. तर तो ड्रीम माझ्या नवऱ्याने पूर्ण केला आहे. थँक्यू सो मच. सोमवार असल्या कारणाने आज मी सगळे फ्रूट्स घेतलेत आणि वॉटरमेलन ज्यूस घेतला आहे. ते सुद्धा फ्रूट्सच घेतील कारण का इथे सगळा नॉनव्हेज आहे. व्हेज काहीच नाही. सगळी इंडियन पब्लिक आहे. मोजून 2-3 फक्त फॉरेनचे आहेत. आपण पण फॉरेनचे तिथे येऊन, पण आपल्यासाठी ही लोक फॉरेनचे आहेत. खूप छान रिसॉर्ट आहे. छोटे छोटे फिश आहेत बघू शकते. खूप छान. समोर आहे इथे सगळे भाजीच फक्त खाऊ शकतो. बाकी काय खाऊ शकतो उपवासाच्या वाराला. बघू शकतायत काय खातं ते. कसं वाटते खाऊन? खायला लागतो, नावीलाज आहे. कारण का आज ॲक्टिव्हिटीज आहेत. संकष्टी समोर पण आहे. एक टाइम मला आहे, यांना नाही आहे. पण व्हेजच आहे ना माझं पण. हां, व्हेज. आम्ही 2 संत्र्या घेतल्यात कारण का आज फास्टिंग आहे माझा. बघू जसं जमते तसं खायचं कारण की ते एक टाईम धरून फायदा नाही आहे. दमाचं होईल खूप आणि दमाचं होतंच. बघू शकतात रेड हे सगळे उन्हाचे झालेत माझे. एवढी आग होती ना आणि तर आग होत होती काल खूप जास्त. चटके लागले ते उन्हाचे बघा, लाल लाल झाले. बस एवढाच. बाय गायज. हा रूम आहे आमचा. काल खूप घाण झालेला पण आज कपडे भरले. बघू शकते तुम्ही. बॅग पॅक केली. इथे थोडाही आहे बस. बाकी सगळा पॅक झाला. इकडे सगळा मेशी होता काल पण आज क्लिअर झाला. आता आम्ही निघतोय उबूदला जायला. चेकआउट झालेला आहे आमचा आणि आता आम्ही निघालो उबूदला. आता उबूदला ना पहिले एटीव्ही राईड करणार. हां, पहिले एटीव्ही राईड आहे, नंतर उबूदला आहे. तिथं पण 1.5 तासाची आम्हाला उबूद राईड आहे. आपला एटीव्ही राईड फुल एन्जॉय. एटीव्ही राईड बॅग ठेवतो का जोडी? नको राहू. माझी बायको रेडी झालेली आहे बघा.
तर आता आम्ही जाणार आहोत उबूदला. आता इथे आमचं चेकआउट झालेलं आहे. पहिले आम्ही ATV राईड करणार 90 मिनिटाची आहे आणि तिकडनं मग आम्ही जाणार आमच्या प्रायव्हेट विल्ल्याला आणि तिथे कसं आहे ते आम्ही दाखवणारच तुम्हाला. तर ते एरियाचं नाव काय आहे? उबूद. उबूद, हां त्या हॉटेलचं नाव का माहिती नाही पण हाय, छान आहे, लक्झरी. आणि कंटिन्यू सोबत राहा. बाय. तर आम्हाला इथे जिम होती, भरपूर काही ॲक्टिव्हिटीज होते इथे ज्या आम्ही विल्ल्यावर राहतो ना तिथे, पण वेळच नाही भेटला आम्हाला जायला. पण आता आज खूप वेळ आहे आमच्याकडे. पण आता रनिंग बघूया किती तासाचे उबूदला जायला, त्यानुसार आम्ही तुम्हाला दाखवत राहू फुटेज सगळ्या. येस. रिसेप्शन एरिया आहे. याचा आता ब्लॉग घेतला नाही मी कारण का खूप तेव्हा दमलेली. आता आमच्या लगेज पॅक होत आहेत गाडीत. So thank you very much for your staying. I hope you enjoy and don't forget to come back to Bali. तर आता आम्हाला You 1.442. ही राईड करायला, ATV राईड करायला आलो. There's a big discount for you. ATV राईडला जाणार होतो आम्ही, तर आम्हाला फुल सेफ्टी दिलेली आहे. बघू शकतो जाणार पोचलो, चाललो. जाणार आहोत. आता पोचलो तिकडे. आता जे दिलेत ते सामग्री आम्ही आता घालतोय. आणि सॉक्स म्हणून देतं ते प्लॅस्टिकच्या पिशव्या पायात. चला आता शेड बसलेले आहेत, आता मी मागे बसणार, बघूया. तर आता आम्ही जाणार आहोत रायडिंगला, बघूया. चिखल खूप आहे, ते चिखल खूप साऱ्या गाड्या आहेत, एवढ्या गाड्या आहेत नाही ते खूपच जास्त. पण आज क्राऊड नाही आहे जास्त. काहीच राईड चालू झालेली आहे आमची. ट्रायल चालू आहे आमचा. हां ट्रायल चालू आहे, ट्रायल. बघता. हां ते बघतात का मग गाडी इथे चालू. हा पूर्ण विलेज आहे इकडे, विलेज. आता जो रस्ता आहे तिकडे जाणार होता मी. ओके, राईड चालू झालेली आहे आमची, पण स्लो आहे पुढं. सगळी डोकं आहेत आमची पुरं. हां पुढं ते काय हां त्यांना काही येत नाही चालू का नीट. एकदम स्लो चालू आहे, एकदम स्लो. हां या असं गाडी चालून नाचकं भेटतं. काही बघू शकता, एक गुफा आहे, गुफा. हे सगळं बनवलेलं आहे, सगळं बनवलेलं आहे. मस्त आहे, पूर्ण ग्रीनरी आहे, पूर्ण ग्रीनरी. पुढचे एवढे स्लो आहेत ना, गाडी चालवायला मजा येत नाही. या ट्रॅफिक लागल्यावर का वाटते नुसतं. छोटली राईट माझी कडक. हाऊ दिस फिलिंग इज टुडे. एवढी भारी मी राईड केली ना. आता फक्त 4 व्हीलरची राईड राहिली माझी, पण आजची रॅप अँड टाक. आता तुम्ही बघितली असाल, तुम्हाला व्हिडिओ फुटेजमध्ये दाखवणार मी. आणि तुम्हाला पण कशी वाटली ना कमेंटमध्ये नक्की सांगा कशी ड्रायव्हिंग केली. येस, तर कसं वाटलं? ओके, फक्त ओकेच, नॉट गुड. हां कसं वाटलं? 90 मिनटं सांगितलेली, पण 1 तासात ते उडकवलं. त्याच्यामध्ये असं आहे की 10 मिनटं ब्रेकिंगसाठी, समजवण्यासाठी, 20 मिनटं लंच आणि
1 तास रायडिंग बस. तर मजा आली. पाऊस असता तर आणखीन मजा आली असती. यांची व्हेज नूडल्स बघा कशी आहे. आता हे खाऊन सांगतील कशी लागते ती. ओके. Om Swastiastu, check in. Yuk di kanan Pak ya. Kanan, Di sini. biasa kan? Ya, ya. हा विला आहे पूर्ण, बघू शकते तुम्ही. आणि आता मी बघित चाललोय. विला तर खूप छान आहे. पण आता बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे. बघितला नाही अजून. पण आम्ही फोटोज बघितले, खूप छान वाटले आम्हाला. त्याच विल्यामध्ये एंट्री केली आहेत आम्ही. खूप छान विला आहे, खूपच छान. प्रायव्हेट विला आणि असा रूम आहे. माय गॉड. तर आमच्यासाठी केक आलेला आहे स्पेशल. हनीमून केक. हनीमून केक. आम्ही डिनर पण करून आलो आणि आता वाजलेत इथले 8 वाजलेत. 8 सव्वा 8 झालेत. म्हणजे आपल्या इथले 5:30. कायच नाही दाखवला. खूप थकलेलो. रात्रीचा विला बघा कसा दिसतोय. आणि आमच्यासाठी स्पेशल केक आलेला आहे. फ्रेश केक आलेला आहे आमच्यासाठी. आम्हाला विचारलं कसं पाहिजे तो. आम्ही सांगितलं त्यांना, ताई बनवून दिलं लगेच आपल्याला. कारण का नॉनव्हेज पण केक यांचे जास्त असतात. व्हेज आम्ही काय करायला नको. आज सोमवार आहे त्या कारणात. हॅपी 8th month anniversary. या तुम्ही पण खायला. टेस्ट आहे Fresh. आंबट सांगता तुम्हाला. फ्रेश एकदम फ्रेश. स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे म्हणून घ्यायचं. तुम्ही पण या मजा करा. कारण का इथे स्ट्रॉबेरी फ्रेश आहे सगळीकडे फ्रेश. ब्राऊन ब्रेड पण नाही, ब्रेड पण नाही, नुसता ज्युसी केक आहे. ज्युसी केक. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आत्ता वाजले इथले 9 आणि आपले इथले 6:30 झाले असतील सकाळचे. एवढा पाऊस पडत होता रात्री. खूप जास्त पाऊस पडत होता इथे. आणि इथे कसा फॅन नाही आहे ना, ACच. त्याच्यामुळे आवाज पण खूप जोरजोरात येत होता. तर असं वाटलं की उद्या म्हणजे आज सकाळी जो काय आमचा आज आहे स्विंग जंगल स्विंग ती होणार नाही पावसाच्या मुळे. पण पाऊस थांबला. गॉड ब्लेस यू. लॉक खोलला आणि आता आम्ही निघालो जंगल स्विंगला. जो पाळणा असतो ना, पाळण्यावर जातो तो तिथे. आणि आज आम्हाला खूप लेट पण झालेला आहे कारण का मस्त झोप लागली. इकडे थंड वातावरण एकदम. तिकडे ऊन होता, इकडे ऊन नाही आहे. ते पाऊसच आहे इथे ओबूदला. गाव आहे. आणि हा गाव आहे म्हणजे विलेज आहे छोटासा. तिथे हा डेव्हलप केलेला आहे पण छान, खूप छान. आणि फल कुठला आहे तू बघा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पोपनीस तर नाही आहे कारण का काल पडले नाही काल पडलेला तर वेगळा दिसत होता. हा पोपनीस नाही आहे, वेगळाच आहे. खूप मोठे मोठे फळ आले तिथे. आणि खूप छान रिसॉर्ट आहे, खूप छान. आमचा रूम तिकडे विला. आणि आता आम्ही चाललो ब्रेकफास्टला. पण हाय प्रॉपर्टी खूप छान आहे. खूप छान असं ब्रेकफास्ट आहे. सगळं इंडियातलं आहे आपल्या. कसं वाटलं खाऊन?
एक नंबर समोसा ते टेस्ट आपल्यासारखी सेम आय लाईक या आमलेट पण आपल्यासारखं आहे. कलिंगडाचं पण मोठा एक फळ आहे ना, कोणत्या माहिती, कोकणीच तर नाही आहे पण वेगळाच आहे, भरपूर मोठा आहे, भरपूर म्हणजे भरपूरच. हा रिसेप्शन एरिया आहे. इकडे आता आम्ही जस्ट लंच केला, सॉरी ब्रेकफास्ट केला. तर आता कुठे चाललो होतो आपण? आता चालत आपण धरणावर म्हणजे वॉटरफॉल. आता ती वॉटरफॉल झाल्यावर आम्ही जाऊ इकडं, हिला पाळण्यात बसत आहे तिकडं जंगल पाळणा मीन जंगल स्विंग्स माझ्या बायकोला करायचा आहे. तो तुम्ही कंटिन्यू तुम्हाला बघायला भेटेल. आणि चिंतामणी टेम्पल लास्टला आहे तिकडनं घरी. आणि उद्या डायरेक्ट सगळं मॉर्निंगला भेटू एअरपोर्टला, तिकडनं डायरेक्ट भेटू सिंगापूरवरून डायरेक्ट घरी मुंबईवरून डायरेक्ट घरी. कधी 6 दिवस संपले काय समजलेच नाही यार. आज लास्ट डे आज डे आज उद्या आहे स्टँडअप आहे. ओके नॅचरली करजा. वॉटरफॉल आहे, आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. खाली चालत अर्धी तासाची रनिंग आहे, नाही तरी पण हाय भरपूर आहे, खूप छान आहे. ब्रिज बघू शकते, त्या ब्रिजवरून जायचं आम्हाला, त्या ब्रिजवरून जायचं आपल्याला. खूप भारी वाटतं, खूप पायऱ्या उतरायला लागतात. तिकडनं आलो आम्ही वरून येतालाच वाट लागणार आहे. चढताना ऊन पण भरपूर आहे, पाऊस पडला पण ऊन पण भरपूर आहे. एवढा छान वातावरण आहे ना इकडे. कालच पाऊस पडला आणि आवाज येते का माहिती नाहीये, येत असेल पण हा लोकेशन बघा. हाच जर आपल्या जागेवर असता तर तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे लोक काय करते. पण इथे बघा एकदम स्वच्छता तर एवढी आहे ना, कुठेच तुम्हाला घाण दिसणार नाहीये आणि प्लॅस्टिक तर कुठेच नाही दिसणार. आणि पाणी एवढा जोरात वाटतोय ना, आवाज एवढा येतो, याच्यात कॅप्चर होते का माहिती नाहीये, खूप जोरात आवाज येतो पाण्याचा. आणि बघू शकतो तिकडे वॉटरफॉल आहे, तिकडे जायचं फोटो काढायला. तिथे जायचं तिथे. पाणी एकदम ग्लेशियर, एकदम भारी. काय बोलणार? काय नाही आपल्यासारखं सेम आपल्यासारखं सेम, काहीच फरक नाही. याच्यापेक्षा रानसई धरण आपलं भारी आहे. रानसई टेम्पल इकडचे व्हिलेज बघा तुम्ही, आपल्यासारखे गावचा बालीचा हा गाव आहे एक व्हिलेज. खूप छान, शेती पण छान केलेली आहे इकडे. झाडाचा पाला दिसेल पण कचरा दिसणार. कचरा नाही दिसणार, रस्त्यावर नाही, कुठे हायवेला पण नाही आणि गावा ठिकाणी पण नाही. एवढं भारी आहे. यांच्याकडे गल्लोगोली सिगरेट भरतात, कुठेही जा. स्मोकिंग, मंदिरात गेलो तरी स्मोकिंग करतात, कुठेही जा स्मोकिंग. बघा इकडे दिसत असेल, आपल्यासारखी शेती करतात. आपल्यासारखंच आहे, फक्त इथे स्वच्छता जास्त आहे. आपल्या इथे गल्लोगल्ली घरोघरी दिसते प्लॅस्टिक, इकडे काहीच नाही, सगळा क्लीन. आता मी स्विंगला जाणार आहोत, तोच माझा ड्रीम होता एक, बालीला येऊन तो स्विंग करायचा. आणि आता तो आहे, आणि आज लास्ट डे आमचा. आता स्विंग झाल्यावर नंतर आहे कोणता टेम्पल आहे, एक टेम्पल आहे कोणता तरी, मग तो झाल्यावर आमच्या बॅग होती. आणि मग लगेच उद्या आम्ही 7ला, म्हणजे आपल्या इथले अर्ली मॉर्निंग, आपले इथले 7 म्हणजे आपले इथले 4:30ला मी इकडनं निघू, म्हणजे इथले 7 वाजता मी इकडनं निघू, डायरेक्ट एअरपोर्टला जाऊ.
तिथे 3 तास जातील आम्हाला चेकिंग वगैरे सगळं करून. आणि मग नंतर आम्ही 1 तास बसू एअरपोर्टला आणि फ्लाईटमध्ये बसू. इथून बाळीवरून सिंगापूरला 4 तास वेटिंग आहे. आणि मग तिकडनं आपलं मुंबई बोलल्यावर आपला एकदम खाण्याची एवढी आठवण येते ना इथे येऊन. आपल्यासारखा खाणं म्हणजे आपल्या देशासारखा कुठलाच देश नाही. आणि मी आवर्जून एक लाईन बोलेल का सहारे ज्या कॉफीच्या फॅक्टरीत आलो आम्ही. आता बघूया कशी बनते कॉफी. इकडे सगळी ग्रीनरी आहे. ग्रीनरी म्हणजे ग्रीनरीज पूर्ण. बघू शकते तुम्ही. Arabica, taste-nya ही कॉफीची ट्री आहे का सगळे. कॉफी बीन्स आहेत. याच्यापासून कॉफी बनते. बघू शकते हे बघा पूर्ण ग्रीन आहे ना इकडे. बघूया पुढे कसं कसं आहे. कॉफी बीन्स आहेत छोटे छोटे. मग हे सुकवतात. ग्रीन बघा कॉफी बीन्स आहेत तिथे. हे कॉफी बीन्स आहेत आणि पूर्ण कॉफीची झाडं आहेत छोटी छोटी. आणि पुढे बघूया आपण पुढे काय काय आहे. ते कंटिन्यू राहतो. they eat the plants and Where are you from? oh, This animal we follow. That's, So they keep the night, the morning, afternoon sleeping. most living. They eat the coffee, Arabica, Robusta. Both are both. This a Bali coffee or normal coffee, Arabica Robusta we mix together. And we have some spicy, Arabica, we have खडे मसाले सगळे खडे मसाले. turmeric, galangal, white pepper, black pepper, cloves, star anise, cinnamon. Rosella tea good for blood circulation. Ginger tea good for sore throat. Lemongrass tea good for detox influenza. Bali coffee, this one is good for headache. Saffron and turmeric good for immune system. And this is the hot chocolate good for happiness. Vanilla coffee good for relaxation. Mocha, Bali coffee and chocolate. Coconut good for skin and hair treatment. And the last one, ginseng good for energy drink. Yeah. Except the luwak coffee, this is the poop from the animal, so this one not including the free tasting. If you need to try the luwak coffee, so 1 cup 55% fifty. You want to try this luwak coffee? तर बघू शकता तेवढ्या प्रकारच्या कॉफी आहेत. किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 प्रकारच्या कॉफी आहेत. बघू शकतात कॉफी तुम्ही. त्यातून टेस्ट करू आपण आणि बघूया कशा लागतात कॉफ्या आणि कोणत्या कोणत्या आजारावर आहेत कॉफ्या त्यासुद्धा इथे आहेत पूर्ण. बघू शकता तुम्ही. आता हे टेस्ट करतील का करा. आता व्हॅनिला फ्लेवरची कॉफी ट्राय करते मी. बघूया कशी लागते. खूप छान आहे पण थोडे हार्ड आहे आणि एकदम भारी आहे. कोकोनट कॉफी एकदम पातळ दूध सेम. कॉफी चॉकलेट भेटतो आता सेम चव. कायच करतो बघ. खडे मसाले पण इथे भरपूर आहेत म्हणजे स्वतःही लावले ताई आणि तिथे सगळे भाजून बिजून तेही स्वतः देतात. आणि कॉफी हा फळ खाणार आणि तो पॉटी करणार तेव्हा बीन्स तयार होणार आणि त्याची कॉफी बनेल. आणि ती एवढ्याला आहे म्हणजे आपले इंडियन रुपीजमध्ये 1 मिनटं 1च मिनटं बघा. तोपर्यंत सीन बघा किती छान छान. 300 रुपये. 300 रुपयाला 1 कॉफी. मगाशी तुम्हाला झाडावर दाखवलेली तेच सुकवलेले आहे ते बघू शकते.
आणि मग नंतर याला भाजतात वगैरे मशनीत, मग नंतर याची कॉफी तयार होते. पायनॅपल आलंय बघा. काय आहे? फणस बघा छोटे छोटे आहेत. आणि इथे एक यांच्या देशातलं एक फणस आहे, तो पण छान आहे बघा. छोटे छोटे फ्रुट्स लागलेत, कोणते आहेत माहिती नाहीत पण आहेत. टॅमॅटो दिसतो ना. हां तसं टॅमॅटोच वाटतंय, पण तसं आहे ना टॅमॅटो तो. किती लागलेत बापरे. जंगल स्विंगला आलोत आम्ही. जंगल स्विंगला आलोत आम्ही आणि क्राऊड नाही एवढा, पण एकदम वातावरण चिल बघू शकते तुम्ही. आता बघूया फोटो कसे येतात, व्हिडिओ कसे येतात. हो इकडं बघा. हो इकडं राईट साईड. गाईज बाली स्विंग झालेलं आहे आता आणि आमचा लंचसुद्धा झालेला आहे. खूप छान फोटोग्राफी केली, पैसा वसूल. येस. तर हा आहे ओलक्यानो. इकडनं ज्वालामुखी येते, दिसत नाही आहे एवढा धुका इकडे, कारण का पावसाचं सीझन चालू आहे आणि आम्हाला लास्टला इथे पाऊस भेटला. हा लास्टचा स्पॉट आहे आमचा आणि इथे पाऊस भेटला आम्हाला. थंडी एवढी आहे ना का बोलता येत नाही. ओलक्यानो बघू शकता तुम्ही, नाही दिसणार एवढा धुका आहे. आता लास्ट डे आमचा आणि हा लास्टचा स्पॉट बघू शकता तुम्ही. आणि इथं आता मी ब्लॉग बंद करू, एक फक्त फुटेज दाखव. आज लास्ट डे आमचा बालीमधला आणि आम्ही बसलोय. आम्ही पिझ्झा खाऊन आलो आता, कारण का इथे खाडा म्हणजे किती पैसे तुम्ही घालवा खाण्याच्या मागे, पण ती चव भेटत नाही. मग सगळं इनफ. किती दिवस झालं पिझ्झा नूडल्सच खातो आम्ही. राईस घेतला तर तो चावत नाही, कारण का शिजवलेलाच नसेल तर स्टीम असतं आणि नुसतं तो वेगळा साबू तांदूळ कसं तसा लागतं, म्हणजे यापेक्षा मागवतच नाही. असं वाटतं कधी घरी येतोय ना आपला जेवण स्वतःचा जेवतोय. फक्त इथं खाण्यापिण्याचे हाल आहेत बस, एवढाच हाल. म्हणजे आपली चव भेटत नाही. आणि बालीला आले ना तुम्ही तर राईड्स कराल ना, जेटस्की, पॅरेसेलिंग, तर तुम्हाला तिथे फोटोग्राफर विचारतील का फोटो काढू का तुमचे. अजिबात काढू नका, कारण का आम्ही सालाकात लॉस झालो. म्हणजे आपले इंडियन रुपीजमध्ये 3,200. हा तेवढे 3,500 रुपये आमचे असेच फुकट गेले तिथे. $6,00,000. फोटो पण बघायची इच्छा नाही, असे फोटो काढले. तर आम्ही टाकू, तरी टाकू आणि ते व्हिडिओ पण बघा तुम्ही. एकदम क्लिअर नाही, काय नाही, अशीच आहे. वरती गेलो आम्ही पॅरेसिलिंगला, तरी झूम नाही केला, चेहरे पण दिसत नाही त्याच्या दोघांचे, काय फायदा. आणि आज आम्ही 6 लाखच भरले. कुठे ड्रेसचे 2 लाख रुपये हा आणि 4 लाख यांचे 2 लाख, माझे 2 लाख, 6 लाख रुपये भरले. एवढे भारी फोटो आलेत ना आमचे, ते पण तुम्हाला दाखवेल मी, ते पण बघा तुम्ही. बस एवढाच बोलेल. आणि आजची लास्टची रात्र आहे बालीमधली, ते आता आम्ही टाइम स्पेंड करतोय. की जितका खायला कॅरी करणार ना तुम्ही, कपड्यांचं डोमेस्टिकला एक प्रकारे कपडे कमी आहे ना, डे वायनुसार तुम्ही कपडे आहे ना, म्हणजे 7 दिवस येतात, 7 दिवसाचे कपडे आहे ना, वाटल्यास 1-2 एक्स्ट्रा ना, पण खायला एवढा आणा ना आपला, कारण का फायदेशी पडेल. मी बोलू, डोमेस्टिकला 15 किलो असतो आणि दुसरं कुठलं असतं इंटरनॅशनलला 25 किलो, म्हणजे कपडे 25 इतके आपले किलो किलो होत पण नाही याला लगेजला आणि सोबत 7 किलो. ओके. तर कपडे तुम्ही आहेत ना, वजन करा तसं घ्या. आणि जितकं आपला मसाल्यावाला खायला घ्यायचं असं म्हणजे तितकं घ्या. चिप्स वगैरे एनिथिंग काही घ्यायचं तर बिस्किट वगैरे घ्या. इकडे कशालाच चव नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. मी येशी तर समजेल तुम्हाला, पण मी सांगेल बाली फिरासारखं आहे, पण लुटतातले लोकही बेकार लुटतात. आणि इंडियन्स लोकांना तर भरपूरच, सिरियसली. नाही सगळ्यांना लुटत असते, पण जास्त इंडियन्स लोकांना करतात, कारण का आपण जास्त बार्गेनिंग नाही करत. बार्गेनिंग करणार ना तर सगळे जिंकणार. येस. तुम्हाला ती 5 रुपयाची वस्तू आहे ना,
1 रुपयाला पण भेटेल. बार्गेनिंगला केली तर. आता आम्ही बॅग घेतली, तिची किंमत किती सांगितली आम्हाला? 2 लाख रुपये सांगितली. आम्हाला कितीला भेटली? 50,000ला भेटली. म्हणजे आपले इंडियन रुपीजमध्ये 250 रुपये पकडा. 250 रुपये. आणि तिला स्कार्फ घेतला मी, एक स्कार्फ, तो तिने आम्हाला सांगितला 3.5 लाख रुपये. एक स्कार्फचे. आणि आम्हाला तो भेटला कितीला? 750 रुपये, म्हणजे 7,500 रुपयाला. आणि एक आमच्या ताईची मुलगी छोटा दिदाला पण आम्ही एक ड्रेस घेतला, तो पण मस्त आम्हाला पडला. सगळं राऊंड फिगर 2 लाख रुपये पडला. इतकी मार्जिन केली ना मी तुला, मस्त. असं वाटतं अजून काही घ्यायचा, पण नको. कारण पण आपल्या करन्सी इकडे स्वस्त आहे, पण महागाई आपल्यापेक्षा डबल आहे. करन्सी स्वस्त आहे यांची, पण महागाई आपले 4 पटीत जास्त आहे. जास्त. म्हणजे आपल्या इथं 5 रुपयाला आहे ना, ते यांचे ते 25 रुपयाला आहे. असं 100 म्हणून बालीला यायचं असेल तर विचार करून या, कारण का जास्त लागते. ही बघा, कोकोकोला आपल्याकडे कितीला आहे? 40-45 रुपयाला आहे. इथे आम्हाला किती पडला? 150 रुपये, 150 रुपये आपले पैसे. म्हणजे 25,000 रुपये. इथले 25,000 म्हणजे आपले 150 रुपये. 150 रुपयाला हा एक. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता मी इकडनं चेकआउट केलं आहे. ब्रेकफास्ट करतो. सकाळचे वाजलेत 6:15 इथले. आपले इथले वाजलेत 5ला 5 मिनटं आहेत, सॉरी 10 मिनटं आहेत. पटापट ब्रेकफास्ट करतो आणि मग एअरपोर्टला जायला निघतो आम्ही, कारण का आज आमची फ्लाईट आहे. बघू शकते हे पूर्ण प्रायव्हेट विला आहेत. हा नाही आहे, तिकडे ते. ते काही जहाज आमचं दोघांचा सेम लुक आहे, बघू शकते. सेम टू सेम. खूप छान आहे हा विला, आम्ही घेतलेला तो. आणि काय आवाज येत असेल, याच्यात होतं कॅप्चर. आणि हा गावा ठिकाणी, हा इकडचं गाव आहे ना, त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी बघू शकतो. खूप जास्त पाऊस आहे, खूपच जास्त, बघू शकताय. पण हे काय देवाची कृपा आहे का, एकही दिवस पाऊस नाही भेटला मला फिरायला गेल्यावर. एकही दिवस नाही. फक्त जायचे दिवस पावनी पडलाय, म्हणजे विचार करा. म्हणजे आता आम्ही निघालो एअरपोर्टला तेव्हा पाणी लागले बघा. आता जाऊ एअरपोर्टला. 12:05 फ्लाईट आहे आमची. आणि इकडनं आम्ही निघालो कम से कम 7:15ला निघालेलो आहोत. आणि ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता पण केलेला आम्ही मस्तपैकी. फक्त फ्रुट्सच खाल्लेत, बाकी जास्त ते नाही खाल्ले. का त्याला आपले खारडा असतात ते, सॉरी आपले पाव खाल्ले बस, अंडे पाव. बाकी काहीच. आता जाऊ एअरपोर्टला. एअरपोर्टवरून काय भूक लागली तिकडं काही खाऊ वगैरे, मग थोडंसं आमच्या बॅगमध्ये पण आहेत, तिकडं खाऊ. आणि तिकडनं वेट करून फ्लाईटचा. तिकडनं सिंगापूरला वेटिंग आहे, तिकडे कोणत्या 4 तास वेटिंग आहे. तिकडनं मग आपली कमिंग टू मुंबई. ओके, लेट्स गो, बाय. बाली एअरपोर्टला पोहोचलो तर आम्ही आता घरी जायला निघालो. आता फ्लाईट चेक करतो कोणत्या गेटवर आहे. बघू शकता हा एअरपोर्ट आहे बालीचा. फायनली आम्हाला विंडो सीट भेटली बाली टू सिंगापूर. पण ओके, येताना काहीच नाही भेटला, पण जाताना एकतरी आहे बस. अजून भेटली असती, थोडा वेट केला असता ना, कन्व्हिन्स केला असता भेटली असती. पण फर्स्ट कस्टमर आम्हीच होतो, म्हणजे लाईनमध्ये लागलो ना, सेकंड लाईनमध्ये आम्हीच होतो. तर आम्हाला लगेच नंबर लागला. पार्टी खूप लोक वेटिंगला होती, तर आम्ही लगेच अजून ते थांबलो. कारण का आमचा पार्टनर आहे ना बालीचा, तो नितेश आहे, कुठे आपल्या लाईनमध्ये आहे. तो आला का आम्ही इन्व्हिटेशन करू आणि एअरपोर्टचा तिथं थांबायचं आहे ना, ते थांबू. तिकडनं एक फ्लाईट पकडू 12:05. आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटू आम्ही सिंगापूरला. काहीच बालीच्या एअरपोर्टला आहेत. यांना नर्वस वाटते, कारण का यांना आवडली बाली, मला तर अजिबात आवडली नाही. सेम अलिबाग. माझी बालीची इच्छाच नव्हती, माझी बायको बाली. माझी इच्छा होती, पण मला असं वाटलेलं की बाली खूप भारी आहे. पण असं वाटत नाही की इंटरनॅशनल आलेलो आहेत आपण. आपल्या देशापासून किती किलोमीटर? 4,000+ किलोमीटर पण आम्ही इथे आलो. पण एवढा काय खास नाही. पैसा सेम
पैसा लय लागते इथे, कारण का आपल्यापेक्षा डबल टिबल भाव आहे, जास्त पण कमी नाही. करन्सी स्वस्त आहे. खाण्याचा तर विचारूच नका, काहीच नाही आपल्यासारखं. त्यापेक्षा दुबईलाच आम्ही सांगेल, दुबईला फिरा, एक नंबर दुबई आहे. बघितली नाही पण आहे भारी. सिंगापूर एअरलाईन आहे. आता इथे आमची फ्लाईट लागेल, ही 10:30 होती, ती आता निघाली. आता इथे आमची लागेल. तर काहीच आता फायनली आम्ही बालीवरून निघू, पूर्ण प्रोसेस झालेली आहे आमची. आता फ्लाईटमध्ये बसायला चाललो तुम्ही. एवढा बरा वाटतंय ना. आता एक फक्त सिंगापूरवरून 4 तास वेटिंग आहे. 4 नाही जास्त, 4:30. हां 4.5 अर्धा तास वाढला आता, म्हणजे इकडनं अर्धा तास लवकर निघू आम्ही. फायनली आम्हाला विंडो सीट भेटली, खूप स्ट्रगल करून ती पण. तिकडनं सिंगापूर टू मुंबई नाही आहे, मिडल सीट आहे आमची, पण सोबत आहेत. सोबत. काय आपल्या सीटमध्ये तुम्ही बघायला पाहिजे. हॅलो काय बघा, एवढा छान वाटतंय ना मला घरी जाताना इकडनं, कारण का नाही एवढी मजा आली मला. त्यापेक्षा दुबईला गेलो असं तर बरं वाटलं असतं. एवढी खुशी आहे त्यात. विंडो सीट सेकंड पण बघूया, पण विंडो सीट भेटते का. कारण का आता बी आणि सी आहे, याला जर कोण असता चांगला पण भेटू शकतो. जस्ट ट्राय. इकडनं मला तो व्ह्यू दाखवेल मी आज, कारण का त्या दिवस नाही जमला, आज दाखवेल बाली कशी आहे आणि सिंगापूर लँडिंगमध्ये कशी दिसते. ओके बाय. टू बी कंटिन्यू. कसं वाटतंय. समुद्र खाली पूर्ण समुद्र आणि एवढा भारी वाटते ना बघायला. आता काही नाही दिसत, धुकं आहे. पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुक्का कायच नाही दिसत. मला दुपारचा लंच आलाय. जेवायला आहे, दुपारचं जेवण आहे. काय आहे त्या एक नंबर लँडिंग झाली आज. काय नाही सिंगापूर एअरलाईन बेस्ट आहे, बेस्ट. कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा. मस्त आहे आणि याच्यामध्ये जेवण पण आहे तर काय वाटत नाही. सिंगापूर एअरपोर्टला आता आम्ही लँड झालोत आणि 4:30 सीट आहे. आता आपले इथले वाजले तर 12:30, कम्प्लीट 12:30 वाजले. इकडचे 2 वाजले आणि 4.5 तास वेटिंग आहे ना. अर्धा तास लवकर बघा दिसला नाही, मला वाटलं हिरो ते नाही. आणि चेहरा बघ काळा पडला आमचा, बघा शकता तुम्ही. काळं झालं तर मिनी ग्रो झालं, मिनी ग्रो. डायरेक्ट मुंबईलाच भेटले. कसं वाटतोय स्वर्ग बघून. एक नंबर. आता वाटतं काय बोललं, फिलिंग नाही सांगू शकत एवढं भारी. खूप छान बिल आहे, खूप छान. बघू शकते चटाकपटाक डेझर्ट आहे आणि याच्यात चपाती आणि भाजी आणि राईस आणि याचं नॉनव्हेज आहे. फायनली मुंबई एअरपोर्टला आलोत आम्ही आणि खूप बरं वाटलं येऊन. आपला भारतच भारी, एवढाच बोलेल मी.